शिंदे गटाचे 12 आमदार ठाकरे गटात परत येण्यास इच्छुक, कायदेतज्ञ असीम सरोदेंचा मोठा दावा। काँग्रेसचे आमदार राजू पारवे आणि फडणवीसांमध्ये अर्धा तास चर्चा, पारवे महायुतीच्या वाटेवर असल्याची पुन्हा चर्चा। आज जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठकीचं वंचितला आमंत्रण नसल्याची माहिती, प्रकाश आंबेडकरांच्या प्रस्तावावर चर्चेची शक्यता। आज लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता, देशभरात आचारसंहिता लागू होणार, साम टीव्हीला सूत्रांची माहिती। माझ्या भावना मुख्यमंत्र्यांना कळवल्या, 2 दिवसांनंतर पुन्हा बैठक होणार, शिंदे आणि शिवतारेंमध्ये नंदनवन या बंगल्यावर तासभर चर्चा। निलेश लंकेंच्या शरद पवार गटात प्रवेशाची औपचारिक घोषणा बाकी, पुण्यामध्ये जयंत पाटलांकडून हार घालून स्वागत, लंकेंनी हाती तुतारी धरल्यानं चर्चांना उधाण। नानाच्या एका कार्यकर्त्याला मोक्का कारवाईतून वाचवलं, आता अशी कामं घेऊन पुन्हा येऊ नका, अजित पवारांचं बारामतीतील सभेतून वादग्रस्त विधान। रुग्णवाहिकेचं उद्घाटन न केल्यामुळे कार्यकर्ते नाराज, उद्धव ठाकरेंची साथ सोडत थेट शिंदे गटात केला प्रवेश। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 रुपयांनी कपात, मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांची माहिती। निवडणूक आयोगाकडून निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर, तर सर्वाधिक निधी भाजपला आणि दुसऱ्या क्रमांकाचा निधी तृणमूल काँग्रेसला, आयोगानं माहिती केली वेबसाईटवर जारी। महाराष्ट्र गुजरातमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा होता कट, कोंढवा परिसरात बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण, पुण्यातून अटक झालेल्या इसिसच्या संशयित दहशतवाद्याकडून धक्कादायक माहिती। आणि आजपासून 1.5 महिन्यासाठी विठ्ठलाचा गाभारा बंद राहणार, सकाळी 6 ते 11 मुखदर्शन घेता येणार, दुरुस्तीच्या कामामुळे मंदिर प्रशासनाचा निर्णय।